शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीनवूड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये आपण पाहतोय इस्रायल, इराण आणि अमेरिका युद्धामुळे जो गठन दर आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला आहे. खरंच चांगली गोष्ट आहे की गठन दर खूप वाढतोय आणि गठन दर आजही पुन्हा वाढलेला आहे. एवढा वाढला आहे की आपण त्याचा विचारही केला नव्हता किंवा त्याचं टार्गेटही आपल्याकडे नव्हतं. परंतु या युद्धामुळे एक वेगळीच परिस्थिती कापूस गठणामध्ये तयार झाली, कापसामध्ये नाही. तर जाणून घेऊयात आजचे कापूस दर काय आहेत, गठन दर काय आहेत आणि कापूस दर नक्की वाढणार आहेत की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे ज्या काही गोष्टी सध्या तुम्हाला चालू आहेत त्या तुम्हाला समजतील आणि कापूस दर न वाढण्यामागचे कारणं पण आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर ह्या गोष्टी थोड्याशा सेन्सिटिव्ह आहेत, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर काल आपण पाहिलं की मार्केट हे सर्वसाधारण 57,600 रुपयांवर होतं आणि मार्केट आज 1,400 रुपयांनी वाढून जवळजवळ 59,000 रुपये गठन झालेला आहे. 29 mm 3.5 माईक हा जो कापूस प्रकार येतो याचा जो दर आहे तो 59,000 रुपये प्रति गठन आहे. 170 किलोची ही गाठ असते, म्हणजे प्रोसेस झाल्यानंतरची जी गाठ तयार होते ती 170 किलो, त्याचा दर 59,000 रुपये प्रति गाठ. आता याच्यामधून सरकी वेगळी होती, ऑइल म्हणजे ऑइल पेंट हे सगळं काही वेगळं, फक्त जो धागा आहे हा 59,000 रुपये प्रति गाठ झालेला आहे. आता याचा दर आपण जर काल पाहिला किंवा परवा जर पाहिला तर हा होता 57,600 रुपये. आता त्याच्यामध्ये 1,400 रुपये जवळजवळ वाढली आणि रोज गठनामध्ये 1,000, 1,200, 1,400, 1,500, 1,600 रुपयापर्यंत वाढ होती. म्हणजे मार्केट तेजीमध्ये आहे. थोडक्यात जागतिक बाजारपेठेतले दर जे आहेत तर हे गठनचे वाढलेले आहेत. आता कापसाचं काय, तर कापूस परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण अगदी 6,500 रुपयापासून 9,200 रुपयापर्यंत दर आहेत. मग आता 9,200 रुपयापर्यंतच कसे आहेत, तर सर्वसाधारण 7,500 रुपये आहेत, काही ठिकाणी 8,000 आहेत, काही ठिकाणी 8,500 आहेत आणि अकोट बाजार समितीमध्ये 9,000, 9,100, 9,150, 9,200पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतात. कालही आपल्याला काही शेतकऱ्यांच्या पावत्या पाहायला मिळाल्यात, 9,150 रुपये दर त्यांना मिळाला आहे. मग आपण हा विचार का नाही करत आहे की जर गठन जवळजवळ 5,000 रुपयांनी वाढतं आहे, 4,000 रुपयांनी वाढतं आहे, जवळजवळ 4,000 रुपयांनी वाढतं आहे आणि जे कापूस मार्केट आहे हे अगदी 1,000 रुपयेसुद्धा वाढत नाही. म्हणजे असं पकडा की 1,000 रुपये आत्तापर्यंत वाढलं आहे. मग एक प्रश्न पडतो, जर गठन 4,000 रुपयांनी वाढून गेले, 4,000पेक्षा जास्त वाढले, म्हणजे अगदीच 5,000 आपण पकडूया, जर 5,000 रुपयापर्यंत वाढलं आहे तर स्थानिक दर 1,000 रुपयांनीच का वाढलेत किंवा जिनिंगचे दर 1,000 रुपयांनीच का वाढलेत, ते जास्त का नाही वाढलेत? तर लक्षात घ्या, हेच मी तुम्हाला सांगण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न करतोय. गठन दर जरी वाढत असेल तरी कापूस दर खूप जास्त वाढणार नाही, कारण ही मेक खूप मोठी आहे. इथं फायदा हा व्यापारी वर्गाचा आहे आणि याच्यामध्ये आपलं गव्हर्नमेंट खूप सपोर्टिव्ह आहे व्यापाऱ्यासाठी, शेतकऱ्यांसाठी अजिबात नाही आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 54,500 रुपये हा आपला टार्गेट धरा, ज्या ठिकाणी आपल्याला 8,000 रुपये दर मिळेल किंवा 8,000पेक्षा थोडंसं जास्त मिळेल. आता 54,500 रुपये ज्यावेळेस दर होता त्यावेळेस 8,000 रुपये प्लस किंवा 8,000 रुपये हे मार्केट झालं होतं. आज 59,000 रुपये झाले, म्हणजे 5,000 प्लस दर वाढला आहे आणि तरीसुद्धा मार्केटमध्ये वाढ अजिबात नाही आहे. मग हा विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कापूस विक्री आता करायचं असेल तर करून घ्या, थांबून काही होणार नाही. कारण गठन 1,000-1,500नी वाढतं आहे, परंतु कापूस 100ने पण व्यवस्थित वाढत नाही आहे. हा विचार तुम्ही आता करा, कारण व्यापाऱ्यांचाच खूप इथं विचार होणार आहे, शेतकऱ्यांचा नाही. शेतकऱ्यांचा फायदा हा कधी असतो, ज्यावेळेस मार्केट तेजीमध्ये येतं त्यावेळेस, आणि हा मी सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी काही तुमचा वैरी नाही आहे किंवा मला ह्या गोष्टी कळत नाहीत असाही याच्यातलाही भाग नाही आहे. पण ज्या पद्धतीनं गठन मार्केट चालतं आहे, गठन मार्केटमध्ये फक्त व्यापाऱ्यांचा फायदा आहे, कारण गठन हा शेतकरी बनवत नाही. गठन बनवणारे हे उद्योगपती आहेत किंवा मोठमोठे व्यापारी आहेत. आपण शेतकरी नाही आहेत, त्यामुळे आपला इथं विचार जास्त होणार नाही आहे. हां, थोडाफार होईल, म्हणजे इकडे 1,500 रुपयांनी जर गठन वाढत असेल तर 100-150 रुपये ओके, इट मे बी होईल, पण जास्त भाव वाढतील हा अजून तरी मला तरी शक्यता वाटत नाही. 9,000 होईल हे मी सांगितलं होतं, पण आता त्याच्यामध्ये 10,000 होईल ही शंका खूप मोठी आहे आणि त्याच्यावर सध्या काय मी पुढेही बोलणार नाही, कारण 10,000 होणार नाही हे मला 100% माहिती आहे, कारण याच्यामध्ये खूप मोठा फायदा फक्त व्यापारी वर्गाचा आहे आणि ते घेणार आहेत. बाकी तुम्ही हुशार आहात. धन्यवाद.